तर आज आपण परत एका नवीन ब्लॉग चालू केला आहे आणि आज चाललं आहे गावाला. आपली बँजेची ऑर्डर आहे, त्यासाठी आपण आता हे डिसाईड केलं आहे की बँजे ब्लॉग पण टाकायचे. तर बँजे ब्लॉग पण टाकणार मी. तर माझ्यासोबत आज तेजस आहे. तेजस माझ्या शेट आपले आणि त्याच्यात एक ड्रम आहे, खाली स्पंज आहे, ड्रम आहे. एवढं साहित्य आहे सध्या तरी. आणि गावी जाऊन बाकी सगळं साहित्य आहे आपलं, तुम्हाला आहेच ते माहिती. तर आपण दरवेळीप्रमाणे म्हणजे एकदाच आपण नवरात्रीला ट्रेनने गेलेलो, तो ब्लॉग एक टाकलेला मी. तर तसंच आज परत ट्रेननेच चाललो गावी. सकाळी 4ला उठलो, वाडाला झालेलो काल रात्री. तर सकाळी 4ला उठलो, मामाला तेजसला उठवली आणि त्याला चल निघूया आता. तर आम्ही निघालो काहीतरी 4:30ला आम्ही निघालो घरातून. आलो, कधी तिकीट नाही काढत, पण आज बोललो जाऊ दे तिकीट काढतो गावी जायचं. कारण की मागच्या वेळेला एकदा टीसीने पकडलेली ना, तेव्हापासून बोललो तिकीट काढूनच जातो. आणि साहित्य होता, जर तो जमा केला असता तर वाजवला काय असेल. तर तिकीट वगैरे काढली आता. तर वडाला टू पनवेल आणि पनवेलवरून माणगाव टू रोवले, असं आपण टप्प्याटप्प्याने प्रवास करणार आहोत. तर आपला हा दुसरा भटकंती प्रवास असेल, तर मी आशा करतो तुम्हाला हा प्रवास आवडेल. तर चला आपण आता प्रवासात लागूया. तर भावानं आता आपण पनवेल स्टेशनला पोचलेलो आहोत आणि इकडून आता आपल्याला दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन पकडायची आहे. तर मी लगेच तिकीट काढून घेतो आणि तुम्हाला भेटतो. तर चला आपण जाऊ तिकीट काढायला. आता आपण पनवेल स्टेशनला पोचलेलो आहोत आणि इथे ॲक्च्युली तिकीट बंद आहे. असा विषय झाला की तिकीट काउंटर आहे लोकांचा, खूप गर्दी होती. आणि तर माझा ऑनलाईनला पण पैसे नव्हते. तर एका दादाने मला मदत केली. त्याला बोलली की 200 रुपये मला ऑनलाईन मार. तर त्याने पण लगेच मदत केली. त्याला 200 रुपये आणि त्याने दिला मला. आणि फायनली कुठे जाऊन तिकीट काढत होतो. तर इकडे असा नियम आहे UPSवरती की स्टेशनच्या बाहेरून तिकीट काढू शकत नाही, तर 4 मीटर लांब जावं लागतं. तर बाहेर जाऊन तिकीट काढली. आणि आता आपली 7ची ट्रेन आहे दिवा सावंतवाडी. तर त्याने जाणार बसल्या तिथे एकटाच. तर चला जाऊया. भावांनो आपली ट्रेन आलेली आहे, बघू शकता. तर आपण हँडिकॅप डब्यामध्ये चाललो आहे. माल डबा बघायला गेलात ना, तर माल कमी आणि गुरं जास्त आहेत त्याच्यात. हे बघा डब्यामध्ये. तर माल डब्यामध्ये जाऊ नाही शकत आहे कारण एवढी पब्लिक आहे. तर हँडिकॅपमध्ये एक कोपरा भेटला, त्याच्यात टाकलं सामान. स्पॉन्जेस एकदम व्यवस्थितच आहे जागा, पण तिकडे टाकलं आहे. थोडा येऊया तर आपल्याला इथे आपले गुरु निखिलला भेटलेला आहे. निखिलला भेटलेला आहे आपल्याला. मी कोकणी रोहन तर आपल्याला इकडे निखिलला भेटलेला आहे. तर आपण इन्स्पिरेशन घेतलेला ब्लॉगिंगसाठी. तर खूप बरं वाटतं भेटल्यानंतर. माणगाव तर भावानं अत्यंत एवढं बरं वाटतं ना मला की निखिल दादा भेटलो. म्हणजे मी कधी 2 वर्ष अगोदर निखिल दादा भेटलेलो, त्यानंतर आता परत भेटलो आहे. खूप बरं वाटलं मला निखिल दादा भेटलो. तर आता काय माहीत आपल्याला माणगावला परत भेटला तर भेटेल. पण तर आता ट्रेन सुटण्याची वाट बघूया आणि निघूया. तर भावानं आपण आता पनवेलवरून ट्रेन पकडली आहे दिवा सावंतवाडी पॅसेंजर. आता आपल्याला काहीतरी 4-5 स्टेशन आहेत मध्ये पडतील आणि आपल्याला
जी बस भेटणार आहे मानगाववरून ती केळशी उक्टंबर आहे, मुंबई ते केळशी उक्टंबर. आणि जर ती 10च्या अगोदर येऊन गेली तर आपल्याला दापोलीत जावं लागेल. तर भावानं आपल्याला आपली बस भेटलेली आहे केळशी आडे. उक्टंबर नाही भेटली पण केळशी आडे भेटले. आणि बसमध्ये गर्दी खूप असल्यामुळे ब्लॉग शूट करता येत नाही. थोडाफार जे काय आपल्याला ब्लॉग शूट करता येते ते तुम्ही बघू शकतात की बसमध्ये खूपच गर्दी आहे. एवढी भयानक गर्दी आहे की जसं काही शेवटचीच बस आहे. बसायला भेटत आहे पण कुठे बाकी ड्रायव्हर काकांची येतात बाजूला इंजिनियरची माकडाला आमच्या सीट भेटणे पण आताच त्याला पण आताच भेटते. दोघं पण उभे चालले. एवढी कंडिशन खराब आहे ना, एवढी 50% तरी चांगली आहे. कारण की शिमग्याला आलेलो तेव्हा रस्ते एकदम म्हणजे एकदम बेकार. आता मंडलकडच्या पुढे बघूया देवारेपर्यंत आपल्याला रस्ते कसे भेटले आहेत. कारण की तिकडे पण काम चालू होतं रस्त्याचा. आणि आज पुरा इग्नोर करा जरा, कॅब सेट नाही गेले. वाटे अजून तशीच 5-7 त्यांनी गर्दी भरलेली आहे. ही भावना केळशी आडी गाडी आहे. मुंबईवरून आले सकाळी 6 वाजता सुटली ही गाडी. हा मला कॅमेरा दिसतोय काय आपलाच आहे. शायनिंग काय मारतोय इकडं आपला ना माझा. आणि हे दोघं बाईकवरून आलेत माळवरून. आपल्या गाडीच्या पुढे मागत होते. तर निवडला येतोय खाली गेलाय. तर तो आल्यावरती मग त्यासोबत जाऊया आपल्या गावात रवल्यात. हे आमचे गणेशजी काहीतरी जास्तच बोलतायत. हो अरे गावी पोचलोय मी. येताना निवडल्याची गाडी चालवली. जरा बरं वाटतं गाडी चालवली काही दिवसांनी. तर जाऊयात घरी आणि फ्रेश वगैरे होऊन परत यायचं आहे. बेसला स्पंज वगैरे लावायचं आहे. चला परत मला गावाला मला बैल म्हणतात. अयो हो आलो. हो तरी आमची पाटली नाही. आता लग्न आहे इकडं 4 तारखेला 3ला हळद आहे. आणि हिने सुकवान टाकलं नाही इथं आमच्यासाठी. मग आमच्यासाठी एकदम म्हणजे एकदम बरं वाटतं. एकदम रिलॅक्स फील होतं गावी आल्यावर. आता पहिल्यासारखे तर घर आधी नाही चालू. सगळी आता जिथे आहेत ते मुंबईला सगळी येते. अयो आहे ना ही आहे आमची दीपू. आमची दीपू आले. ते दीपू मम्मीच पण आले. ए बाबू बाबा कुठे. तर वडील बाबा पण आले. तर त्यांना आवाज ते आमची दीपू आणि आपलं बाबू कुठे आहेत. कुठे A few moments later. मित्रांनो आता घरी गेलो आणि फ्रेश वगैरे झालो. आंघोळ वगैरे केली. आता ड्रमचा लॉक आम्ही करतात. बेसना फोमिंग करायचे म्हणून आता परत वरती चाललो. जेवलो वगैरे आणि आता कामाला बसतोय. तर आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लाईक आठवणी करा कारण की तुम्ही लाईक करत नाही. आता झालो. हो कारण की तुम्ही लाईक करत नाही. फक्त व्ह्यू वाढवतं. व्ह्यूजवरती काय लाईक करा. मला पण मजा आहे. मी अजून ब्लॉग टाकत आहे. तर चला भेटूया आज संध्याकाळच्या ब्लॉगला. आज आपला हल्दीचा शो आहे.
तर संध्याकाळी एक 7 वाजेपर्यंत निघे निघून. तर आवरून घेतो, जरा काम वगैरे करून घेतो. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.